राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ समाजसेवक तेजस डाकी यांनी आज आमरण उपोषणस्थळी रश्मिताताई पोपेटा यांना भेट देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व समाजाला आव्हान केले की आज ताईच्या सोबत आपणा सर्वांना एकजुटीने हजारोच्या संख्येने आंदोलन उपोषणाला बसावे। सरकारने अंत पाहू नये। सरकारने लोकभावना पाहता ही मागणी नाही तर सर्वांचे स्वप्न असल्याची भावना या निमित्ताने दिवा पाटील यांचे नाव विमानतळ मिळावे या समर्थन उद्देशाने व्यक्त केले। ज्या पद्धतीने आज रश्मिताई पोपेटा ह्या ज्या आंदोलन करत आहेत, आमरण उपोषण करत आहेत, खरोखर म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारसाठी। कारण आज आपण आमच्या आठवणी असतील, आमची घरदारं असतील, हे सर्व सोडून आम्ही आज सर्व त्याग करून आम्ही आमच्या एअरपोर्टसाठी घरदार सोडलं, संसार सोडलं, आमच्या आठवणी सोडल्या आणि हे सर्व सोडून सुद्धा जर आम्हाला या एअरपोर्टला नाव देण्यासाठी आमची जर ताई आज मरणाच्या दाढीत उभी आहे आणि तरी सुद्धा सरकार जर दुर्लक्ष करत आहे तर खरोखर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। कांतीलाल कडू साहेबांवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीने आज रश्मिताई पोपेटांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं आज कुठेतरी आज आपला समाज एकवटलेला आहे। जेव्हा आपण रश्मिताईकडे पाहतो तर आज ती एकटी आमरण उपोषण करत आहेत, पण खरोखर आपल्या समाजातील आगरी कोली कराडी समाजाची जी जनता आहे त्यांनी तिला साथ देणं गरजेचे होते। तिच्यासोबत आज हजारो महिला, हजारो पुरुष आंदोलनाला आमरण उपोषणाला बसायला हवे होते, परंतु ते चित्र कुठेतरी दिसत नाहीये। एअरपोर्ट होण्यापूर्वी अनेकांनी नेतेगिरी केली, दिवा पाटलांच्या नावावर राजकारण केलं, आज ते जाऊन आपापल्या पक्षात जाऊन बसलेले आहेत। पण खरोखर रश्मिताई पोपेटा यांनी एक आता आपल्या समाजामध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। आज कदाचित रश्मितांच्याकडे पाहून आज हजारो महिला सुद्धा कदाचित आमरण उपोषणाला त्यांना साथ देतील असं कुठेतरी आता वाटायला लागलंय। आणि मला वाटतंय की सरकारने आता जास्त अंत न पाहता रश्मिताई पोपेटा आणि आमच्या पूर्ण समाजाची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आमच्या एअरपोर्टला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं। दिवा पाटील साहेबांनी जर त्यावेळी हे निर्णय घेतले नसते तर आज आपला समाज देशोधडीला लागला असता। आज आपला समाज कुठेतरी मला नाही वाटत या आपल्या नवी मुंबईमध्ये राहिला असता, कुठेतरी मला वाटतं आज 100-200 किलोमीटर आणखी पुढे निघून गेला असता। कारण अशी वेळ त्यावेळच्या आपल्या शेतकऱ्यांवर समाजावर आले होते, परंतु कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांना समाजाला सावरण्याचं, त्याला न्याय देण्याचं काम आपल्या दिवा पाटील साहेबांनी केलंय। दिवा पाटील आपल्या समाजासाठी बाप नाहीत, महाबाप आहेत आणि आज आपला जो समाज लोक आहे तो दिवा पाटील साहेबांच्याच मुलं आहे। परंतु होतोय काय, दिवा पाटील साहेबांच्या नावाचा फक्त लोक राजकारणापुरताच उपयोग करून घेतात। मग अशा वेळी कुठेतरी सर्वसामान्य जनतेतून रश्मिताई पोपेटा निर्माण होत आहे। आज रश्मिताई पोपेटाच्या मुलं आज आपल्या समाजाला एक जाग करण्याचं तिने काम केलेलं आहे। आज तिच्या मुलं आपला समाज जाग झालेला आहे आणि मला वाटतं कुठेतरी आता तरी आपल्या समाजाच्या लोकांना जाग येईल आणि पक्षविरहित तिला सर्व लोक सपोर्ट करतील, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। सर्व पक्षी वगैरे सोडून द्या, आपल्या समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करणं गरजेचं आहे। कारण आता आपण ज्या पद्धतीने बघतो 5 दिवस झाले अन्न वाचून पाण्या वाचून ती उपाशी आहे, जीवन मरणाच्या या दाढी ती उभी आहे आणि अशा वेळेला पक्ष वगैरे सोडा, आपला समाज जर एकत्र आला, आपला आगरी कोली कराडी समाज जर एकत्र आला, काही पक्षाची गरज नाहीये, कुठल्याही पक्षाची गरज नाही। ज्या पद्धतीने तिने आंदोलन छेडलेलं आहे, ज्या पद्धतीने ते आमरण उपोषण पत्करलेलं आहे, असं जर हजारो लोकांनी जर एकत्र येऊन केलं तर 100% सरकारला काहीतरी ठोस निर्णय घ्यावाच लागेल। बघा आता सुद्धा हॉस्पिटल किंवा डॉक्टर यांची हे चालू आहे, परंतु ज्या पद्धतीने तिची अवस्था झालेली आहे खरोखर बिकट आहे आणि कुठेतरी आता ठोस निर्णय घेण्याची गरज सरकारने म्हणजे त्याची तयारी दर्शवलेली पाहिजे। कारण आता वेळ अशी आहे की तिची आता मला न पाहता तिला न्याय देण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकायला हवं आणि माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की यावेळी रश्मिताईच्या सोबत आपण ठामपणे उभे राहायला पाहिजे। भूमिपुत्रांच्या हक्कासाठी मायेकुनी लढली, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी मायेकुनी लढली, खरा सलाम वाघिणीला आमच्या रश्मिता ताईला, दिबा साहेबांचं नाव पाहिजे त्या मुंबईच्या एअरपोर्टला।